श्री स्वामी समर्थ. पंचामृत कसे करावे, पंचामृत व त्याचे परिणाम. ज्ञानदान भाग 4 मध्ये पंचामृत कसे तयार करावे हे दिलेलं आहे. हेच प्रमाण वापरून आपल्याला पंचामृत तयार करायचं आहे. हे पंचामृत परमेश्वराला अत्यंत प्रिय आहे. पंचामृत तयार करत असताना आपल्याला 5 गोष्टी लागणार आहे. गोदुग्ध म्हणजे दही, दधी म्हणजे दही आणि गोघृत म्हणजे तूप, मध आणि साखर. ह्या 5 गोष्टी लागणार आहे. प्रथम आपल्याला पंचामृत तयार करताना प्रथम तूप घ्यायचे. मी इथे एक चमचा तूप घेतले. तुपाच्या दुप्पट मध घ्यायचे. म्हणजे एक चमचा तूप घेतलं तर 2 चमचे आपल्याला मध घ्यायचे. दोन चमचा मधाच्या दुप्पट आपल्याला साखर घ्यायची. म्हणजे 2 चमचे आपण मध घेतले तर आपल्याला 4 चमचे साखर घ्यायचे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा पंचामृत नक्की बनवा. आपल्याला 4 चमचे साखर घ्यायची. 1 चमचा, 2, 3 आणि 4. साखर मोजत असताना सांडायची नाही. माझ्याकडून थोडीशी सांडली, पण काही हरकत नाही. ती साखर गोळा करून आपण मुंग्यांना टाकायची. त्याने पंचयज्ञ, त्यातील आपल्याकडून एक यज्ञ होऊन जातो. त्यानंतर साखरेच्या दुप्पट दही. आपण साखर घेतली 4 चमचे म्हणजे 8 चमचे दही घ्यायचे. 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 चमचे आपल्याला दही घ्यायचे आणि ते मिक्स करायचे. त्याच्यानंतर दह्याच्या दुप्पट दूध. म्हणजे 8 चमचे आपण दही घेतले तर 16 चमचे आपल्याला काय घ्यायचे, दूध घ्यायचे. तर मी 1 चमचा टाकलं. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. हे झालं आपलं पंचामृत. 16 चमचे आपल्याला दूध घ्यायचं. हे सगळं तुपाच्या दुप्पट आपण करत गेलेलं आहे. तूप जर तुम्ही 2 चमचे घेतलं तर मध 4च्या दुप्पट आपल्याला साखर. जसं तुम्ही तूप घ्याल तसं तुमचं प्रमाण वाढत जाणार आहे. पण 1 चमचा तूप आणि 2 चमचे मध या प्रमाणामध्ये तुम्हाला हे पंचामृत तयार करा. एवढं पंचामृत आपल्याला रुद्राभिषेकासाठी खूप आहे. आणि पंचामृत तयार करत असताना तांब्याच्या भांड्यामध्ये करायचं. तांब्याच्या भांड्यामध्ये साधं पाणी जरी तुम्ही घेतलं तर ते गंगाजल स्वरूप होतं. तर हे पंचामृतसुद्धा आपलं गंगा समानच असणार आहे. आणि हे पंचामृत, या प्रमाणातले पंचामृत परमेश्वराला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळं आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आपल्याला अभिषेक करत असताना. आणि आपण आता अभिषेक सुरू करत असताना आपण सकाळी लवकर पूजा करून घेतो तेव्हा आपण पिंडीला अष्टगंध अर्पण करतो. तर हे अष्टगंध आपल्याला धुवून घ्यायचे आणि त्यानंतर पिंड तांबणात ठेवून अष्टगंध लावलेली पिंड आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर ही पिंड आहे आपल्याला अशी पुसून घ्यायची. त्यानंतर तांबणामध्ये ठेवायची. तांबण पण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे. त्यानंतर अभिषेक पात्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचे. आपण इथं पंचामृत केले तरी पाण्याने अभिषेक का करायचा. आपण ही सेवा करत असताना रुद्राभिषेक
ही सेवा आपली 1 तासाची होणार आहे. या सेवेमध्ये काय होतं, जर आपण पंचामृत जर अभिषेक पात्रामध्ये टाकलं तर ते खाली म्हणजे अडकण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे पाण्याने आपण रुद्राभिषेक करणार आहोत. रुद्रपठण करत असताना पाणीच वापरायचं आणि जेव्हा शांती मंत्र म्हणतो तेव्हा प्रार्थना म्हटल्यानंतर 1 बेलपत्र अर्पण करायचं आणि त्यानंतर 11 वेळा आपल्याला पंचामृत पिंडीवर अर्पण करायचं आहे. ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिसेलच. म्हणून आता आपण शुद्ध पाण्याचा अभिषेक करतोय. आता आपल्याला नित्यसेवेमधील ही नित्यसेवा स्तोत्र मंत्रपुस्तक आहे. याच्यामध्ये रुद्राध्याय दिले आहेत. हे रुद्राध्याय संस्कृत 11 अध्याय आपल्याला पठण करायचे. इथं संकल्प कसा करायचा तो सुद्धा सगळा दिलेला आहे आणि आपण तिथं आपलं नाव, गोत्र आणि पुढे दिलेलं आहे काय काय म्हणायचं आहे ते नित्यसेवा बुकमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तर दुसरा व्हिडिओ तुम्हाला रुद्राध्याय पूर्ण सांगितलं जाईल. ज्यांच्याकडे नित्यसेवा बुक नाही त्यांनी मला माझ्या ईमेल आय डीवर मेसेज करा, त्यांना PDF दिली जाईल रुद्राध्यायची. त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला संकल्प, 11 रुद्राध्याय, 11 नमक चमक विभाग, 11 नमक 11 चमक असे दोन्हीही 22 अध्याय दिलेले आहेत आणि ह्या पुस्तकानुसारच तुम्ही ही सेवा करा. सेवा करत असताना पिंडीचं जे निमुळतं टोक आहे ते उत्तरेला हवंय आणि आपले जे अभिषेक पात्रातून गळती होणार आहे ती एकदम पिंडीवर बरोबर पडली पाहिजे. आणि जेवढी छोटी तुम्ही अभिषेक पात्राची छोटी धार पिंडीवर सोडाल ना तेवढं ते तामनामध्ये व्यवस्थित साठतं आणि कंप्लीट 1 तास आपल्याला रुद्राभिषेक करायला लागतो. त्यामुळे ते सगळं नियोजन करूनच आपल्याला तामन मोठा घ्यायचा आहे. कारण नंतरनं काय होतं, तामन भरत जातं आणि ते पाणी सांडण्याची शक्यता असते. ह्यातला एकही थेंब वाया घालवायचा नाही. रुद्राभिषेक केल्यानंतरनं जे पाणी राहील, जे अमृत समान आहे ते पाणी जर तुम्ही हट्टी, तापट, व्यसनी लोकांना दिलं तर नक्की त्यांच्यातील ते दुर्गुण कमी होतात. तुम्ही नक्की हा प्रयोग करून बघा. आणि हे पाणी आहे असं बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये आपण 1 महिना तरी स्टोअर करून ठेवू शकतो. पिंडीला अष्टगंध काहीच अर्पण करायचं नाही. बेलपानसुद्धा धुवून ठेवायचं आणि शेवटी जेव्हा आपण 108 वेळा अष्टोत्तर नामावली म्हणणार आहोत तेव्हा बेलपत्र अर्पण करताना ते धुवून अर्पण करायचं आणि जे बेलपत्र अर्पण केलेलं आहे ते नंतर आपण उपास सोडताना चावून खाल्लं तर आपल्या शरीरातील खूप बाधा कमी होतात. तोही एक उपाय तुम्ही करू शकता. त्यानंतरनं हे पाणी रोज तुम्ही थोडं थोडं पिलं तर तुम्हाला दवाखाना तुमच्या मागं लागणार नाही. तुम्ही दवाखान्याची पायरी चढूच शकत नाही. अशी ही इतकी महत्त्वाची आणि सर्वात उच्च कोटीची रुद्रसेवा आहे. आणि ह्या श्रावण महिन्यात ज्यांनी ह्या 4 सोमवार सेवा केल्यात त्यांनी हे पाणी सगळं साठवून ठेवा आणि त्यात तुमच्या आजारी जर कोणी पडलं चुकून तर त्यांना तुम्ही हे पाणी द्या. पडतच नाही. ज्या घरामध्ये दर सोमवारी अभिषेक होतो त्या घरामध्ये कुणी आजारी पडत नाही. तुम्ही नक्की हा उपाय करून बघा. आता श्रावण महिन्यात सगळे करतच आहेत तरी नक्की तुम्ही दर सोमवारी करा. आता ह्या श्रावणापासून सुरू करा ते पुढच्या श्रावणापर्यंत 1 वर्ष करा. नक्की तुमच्या घरामधील आजारपण निघून जाईल, गायब होऊन जाईल. तर अशा काही छोट्या छोट्या सेवा आहेत. फक्त 1 तासाची सेवा आहे आणि ही सेवा खूप सोपी आहे. साधं पाणी आपल्याला वापरायचं आहे. पंचामृतने केलं तर काय होतं, ही आपल्या जे अभिषेक पात्र आहे त्याच्यामध्ये दही आणि तूप ह्याचे छोटे छोटे कण काय होतात जमा होऊन बसतात आणि हे आपले अभिषेक आहे तो पहा तुम्ही एक थेंब पाण्याचा कसा पडतोय पिंडीवरती. तर दही आणि दुधाने काय होतं ते अडकळतं. त्याच्यामुळे अभिषेक करत असताना दही आणि पंचामृताचा अभिषेक करू नका. कारण मध्ये विघ्न येतात.
मग गळती थांबली की आपला अभिषेक थांबतो, असं आम्ही तरी केंद्रात ऐकलेलं आहे. जर तुम्ही हाताने टाकत असाल एक एक पळी तर काही हरकत नाही, तुम्ही पंचामृत वापरू शकता. पण जेव्हा तुम्ही अभिषेक पात्र वापरता तेव्हा पाण्यानेच करा. आणि शेवटी तुम्ही 11 वेळा ओम नमः शिवाय किंवा ओम शिवाय नमः या दोन्हीपैकी एक कुठला तरी 11 वेळा मंत्र म्हणून पिंडीवर पंचामृत अर्पण करू शकता. जेव्हा आपण अभिषेक करत असतो तेव्हा सुरुवातीला स्वामी स्तवन, त्यानंतर श्रीसूक्त, पुरुसूक्त, 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र आणि रुद्र अध्याय संकल्प करायचा. हातामध्ये पाणी, अष्टगंध, अखंड तांदूळ, फूल उजव्या हातात घेऊन जो नित्यसेवेमध्ये दिलेला संकल्प आहे तोच करायचा आहे. मनाने कोणताही संकल्प करू नका, कोणी सांगितलेला अजिबात ऐकू नका. तुम्ही पुस्तकानुसार सगळे सेवा करा. काय होतं सांगताना एखादा शब्द इकडं तिकडं होतो, पण काही अनुभवी लोकांचे चॅनल आहेत त्यावर तुम्हाला संकल्प सांगितला जातो, तिथून तुम्ही बघू शकता. पण कोणतीही गोष्ट आपल्याकडून चुकू नये यासाठी आपली नित्यसेवा हे बुक फक्त 30 रुपयाला भेटतं, ते तुम्ही घेऊ शकता. ऑनलाईनही भेटतं आणि केंद्रात तुम्हाला मिळेल, तिथून तुम्ही ते घ्या आणि संकल्प बघून करा, वाचून करा, चुकवू नका. आणि त्याच्यानंतर संकल्प झाल्यानंतर ते तामनामध्ये सोडायचे, हात पुसायचे आणि लगेच आपल्याला रुद्राध्याय वाचायला सुरुवात करायची. अशा पद्धतीने तुम्ही रुद्राध्याय करू शकता. रुद्राध्याय संपल्यानंतर 108 नामावली म्हणायची. हातामध्ये आपल्याकडे 108 बेलपत्र नसतील तर तुम्ही 1 बेलपत्रावर सुद्धा ही सेवा करू शकता. 1 बेलपत्र हातात घ्यायचं आणि त्याच्यावरती 108 महादेवाची नावं बोलायची आहेत. ती सुद्धा नित्यसेवेच्या 108 पानावरती दिलेली आहेत. ती तुम्ही 1 बेलपत्र हातात घेऊन 108 नाम म्हणायचं. त्यानंतर प्रार्थना म्हणायची. मौले चंद्रगलम ही प्रार्थना आहे. रुद्राध्याय संपल्यानंतर लगेच ती प्रार्थना आहे. ती प्रार्थना म्हटल्यानंतर बेलपत्र, पालतं बेलपत्र आपल्याला पिंडीवर अर्पण करायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवलं आहे. आणि ते बेलपत्र अर्पण केल्यानंतर तसंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर 11 वेळा आपल्या शिव हर शंकर नमामि शंकर ही प्रार्थना आपल्याला 11 वेळा म्हणायची. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो ही प्रार्थना 11 वेळा म्हणायची. त्यावेळेस आपल्याला पंचामृत अर्पण करायचे. 1 पळी आपल्याला पंचामृत अर्पण करत जायचे. त्यानंतर हे अभिषेक पात्र आहे. या अभिषेक पात्रामध्ये राहिलेलं पाणी जे आहे त्याने आपल्याला नंतर पिंड स्वच्छ धुवून घ्यायची. पिंड स्वच्छ धुवून घ्यायची, त्याला हेच पाणी वापरायचं. आणि नंतर हे सगळं पाणी आहे ते आपल्याला एका भांड्यामध्ये भरून ठेवायचं. घरात सगळ्यांना तीर्थ म्हणून द्यायचं आणि 1 महिना तरी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ते पाणी पिऊ शकता. यातलं एकही थेंब पाणी आपल्याला वाया घालवायचं नाही. त्यानंतर पिंड चांगली पुसून घ्यायची आणि अष्टगंध भस्म लावायचे. त्यानंतर आजची शिवमूठ आहे तीळ म्हणून तीळ अर्पण करायचे आणि फूल अर्पण करायचे आणि बेलपत्र अर्पण करू शकतो आपण. ह्या सर्व गोष्टी अर्पण करायच्या आहेत. पिंड ठेवायची आणि पाया पडायचं. नैवेद्य दाखवायचा. खडीसाखर, साखर याचा नैवेद्य दाखवा. पंचामृतचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. पंचामृत वापर केल्यानंतर थोडंसं साईडला काढून ठेवा आणि त्याच्यामध्ये तुळशीपत्र टाका किंवा बेलपान टाका. ते तुम्ही अर्पण करू शकता. नैवेद्य अर्पण करत असताना नेहमी तुळशीपत्र अर्पण करायचं. तुळशीपत्राचं देठ हे देवाकडे ठेवायचं आणि तुळशीपत्र अर्पण करायचं. तुळशीपत्र अर्पण केलं तरच देवाला देव नैवेद्य ग्रहण करतो असं म्हटलं जातं. पण काही वेळेस सोमवारी कधीही तुळशीपत्र बेलपत्र तोडू नये. आदल्या दिवशी तोडा, नसेल तर तुम्ही तसंच नैवेद्य दाखवा
तुमचा नैवेद्य, तुमची सेवा मनापासून असेल तर नक्कीच तो ग्रहण होतो. पण एकादशी दिवशी तुळस तोडू नये आणि सोमवारी बेलपत्र, तुळस तोडूच नये, त्याचे दोष लागतात. असे काही नियम आहे छोटे छोटे, ते तुम्ही नक्की पाळा. आणि ज्या दिवशी तुम्हाला सेवा करायची त्याच्या आदल्या दिवशी सगळं सामान आणून ठेवा, तरच तुमच्याकडून ही सेवा व्यवस्थित होईल. नाहीतर काय होतं, एखादी वस्तू राहते आणि आपली सेवा राहते, तर तसं करू नये. हा व्हिडिओ एवढा मोठा होतोय कारण हा व्हिडिओ करत असताना मी रुद्राभिषेक, रुद्राचे 11 अध्याय नमक आणि 11 अध्याय चमक वाचत असताना हा व्हिडिओ केला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप मोठा होतोय. तुम्ही तुमची कोणतीही सेवा करत असाल तर ती तुम्ही सेवा सांगायची नाही. जेव्हा तुम्ही ते करून पूर्ण होईल त्याच्यानंतर तुम्ही सांगितले तरी चालते. असं म्हटलं जातं कुबेराचा रक्षक, कुबेराचे रक्षक हे साक्षात महादेव आहेत. त्यामुळे आपल्या कुबेराला जर आपल्याला मिळवायचं असेल तर महादेवांची पूजा ही केलीच पाहिजे. दर सोमवारी तुम्ही ही पूजा करू शकता. आता श्रावणापासून सुरुवात केली तर पुढचा श्रावण येईपर्यंत तुम्ही ही सेवा अशी चालू ठेवा. दर सोमवारी तुम्ही ही सेवा नक्की करा. भरपूर अडचणी, पितृदोष कमी होतो, नोकरी अडचणी कमी होतात. जर तुम्हाला नोकरीमध्ये अडचण येत असेल तर महादेवाच्या पिंडीला धोत्र्याचं फळ अर्पण करायचं. धोत्र्याचं फळ हे घरामध्ये आणू नये असं म्हणतात. जर कोणाला जास्त माहिती असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण धोत्र्याचं फळ आणि फूल घरामधल्या पिंडीवर अर्पण करत नाहीत. ते बाहेरून झाडाचं तोडायचं आणि डायरेक्ट मंदिरातील महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं. किंवा आता श्रावणामध्ये महादेवाच्या मंदिराच्या बाहेर भरपूर लोक बसतात विकायला. तिथं पैसे देऊनच तुम्ही बेलपान, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ घेऊन ते आपल्या मनातील इच्छा म्हणजे आपलं नाव, गोत्र सांगून ते पिंडीवर अर्पण करायचं. त्याने आपल्या नोकरीतील समस्या कमी होतात. कमीत कमी कोणतीही सेवा करत असाल तर ती 108 म्हणजे 108 सोमवार, 108 धोत्र्याचं फळ तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतरच तुम्हाला त्या सेवेचं फळ भेटतं. आपण काय करतो, एखादा सोमवारी एखादं फळ अर्पण करतो आणि म्हणतो आपल्याला की त्या सेवेचं फळ मिळालं नाही. तर तसं होत नाही. कोणतीही सेवा तुम्हाला करायची असेल तर ती 108 या अंकामध्येच तुम्ही ती सेवा करायची. 108 गुरुचरित्र, 108 स्वामी सारामृतचं पारायण, 108 नवनाथ पारायण, 108 दुर्गा सप्तशी पारायण, 108 खंडोबाचे महात्मा. हे सगळं आपलं कुलदैवत, कुलदेवी या सगळ्यांची 108 मध्ये जेव्हा तुम्ही सेवा कराल तर तेव्हा तुमचे दोष कमी व्हायला सुरुवात होते. आणि पंचमहायज्ञ रोज केलाच पाहिजे. त्याने काय होतं, आपले पितृदोष कमी होतात. तुम्ही नक्की ह्या छोट्या छोट्या सेवा करा, नक्की त्याचं फळ मिळेल. 108 या प्रमाणामध्ये करा, ठरवून करा. कोणतीही सेवा करत असताना प्रथम ती ठरवा. त्यानंतरनं त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित घरी आणून ठेवा. फक्त धोत्र्याचं फूल आणि फळ घरी आणू नये. ते बाहेरच्या बाहेर तुम्ही विकत घ्या आणि तुमच्या पैशाने विकत घ्या आणि ते पिंडीवर अर्पण करा. इतरांच्या झाडाचं तोडलेलं, इतरांनी दिलेलं, आपण म्हणतो शेजाऱ्यांनी मला हे फळ दिले, मी आता ते पिंडीवर जाऊन अर्पण करतो, तर त्याचं फळ त्या शेजाऱ्यांना भेटेल, तुम्हाला भेटणार नाही. शेजाऱ्यांच्या झाडाचं तुम्ही कोणतीही फूल, फळ काही घेत असाल आणि ते जर
देवाला अर्पण करत असेल तर त्याचं पुण्य मिळत नाही. स्वतःच्या पैशाने घ्या. महादेवाच्या मंदिराच्या बाहेर 10 रुपयाला सगळं मिळतं. बेलपान, धोत्र्याचं फळ वगैरे सगळं भेटतं. बेल फळ पण भेटतं. तिथून तुम्ही ते घ्या आणि अर्पण करा. तुमच्या मनातील एकच इच्छा, एका सोमवारी एक इच्छा बोला. ती कंटिन्यू 108 सोमवारपर्यंत तुम्ही ती सेवा करत राहा. प्रथमतः ती सेवा काय आहे हे पुस्तकात वाचून घ्या. त्यानंतर ती व्यवस्थित समजून घ्या, कसं करायचं आहे, काय करायचं आहे. त्यानंतरच तुम्ही ती पुढील कृती करत जा. आणि अभिषेक करत असताना गाईचे दूध, गाईचं तूप, गाईचं दही हे सर्व गोष्टी नक्की आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर गाईचं गोमूत्र घरामध्ये रोज शिंपडावं. अभिषेक करत असताना गाईचे गोमूत्र टाकून तुम्ही फरशी पुसा. त्यानंतरच ही सगळी सेवा करायला सुरुवात करा. निगेटिव्ह एनर्जी येणार नाही. आणि दुसरे वायफळ कोणतेही उपाय करत बसण्यापेक्षा नित्यसेवेतील उपाय करा. श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये दर आरतीला भरपूर उपाय सांगितले जातील आणि ते विनामूल्य आहेत. तुम्ही केंद्रामध्ये कमीत कमी 108 आरत्यांना हजेरी लावा. तुमच्यात खूप सेवा करण्याचं परफेक्शन येईल. मी म्हणेल प्रत्येक सेवा सांगितली जाते, करून घेतली जाते. प्रत्येक श्रावणामध्ये फ्रीमध्ये ही सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे. आपली ही घरची पिंड, अभिषेक पात्र हे सगळं सामान आपण घेऊन जाऊन 108 लोकांमध्ये 108 वेळा रुद्राभिषेक केल्याचं पुण्य प्राप्त करू शकतो. एका दिवसामध्ये 108 रुद्रसेवा केल्याचं पुण्य आपल्याला मिळू शकतं या सामुदायिक सेवांमध्ये. आणि ह्या सगळ्या सेवा श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये फ्रीमध्ये चालू आहेत. आता फक्त एकच सोमवार राहिलेला आहे. या शेवटच्या सोमवारीसुद्धा तुम्ही केंद्रामध्ये जाऊ शकता. नित्यसेवेचे पुस्तक, पिंड आपली, आणि ही पिंड घेऊन जाताना तांदळामध्ये घेऊन जायची. आणि पुढील सगळे तुम्हाला सेवा आहे ना त्या केंद्रामध्ये सांगितल्या जातात. कोणत्या दिशेला पिंड ठेवावी, कशी सेवा करायची हे सगळं तुम्हाला तिथं सांगितलं जाईल. नक्कीच तुम्ही हे अभिषेकची सेवा एकदा केंद्रात करा. तुमच्याकडून छोटीशी सुद्धा चूक होणार नाही. पिंडीवर बेलपत्र अर्पण करत असताना सुद्धा मंत्र म्हणायचा आहे. तो मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तो मंत्र म्हणूनच आपण बेलपत्र अर्पण करायचं आहे.
नित्यसेवेमध्ये नवीन पुस्तकात 101 पानावरती बेलपत्र अर्पण करताना प्रार्थना म्हणायची. मूले चंद्रदलं गले च गरलं जुटे च गंगाजलं व्यालं वक्षासि चानलं च नयने शूलं कपालं करे वामागे ददतं नमामि सततं प्रालये शैलात्मजां भक्तकलेशहरं हरं स्मरं हरं कर्पूरगौरं परं. हा मंत्र म्हणून आपल्याला पिंडीवरती पालतं बेलपत्र अर्पण करायचे. हा मंत्र नित्यसेवेमध्ये 101 पानावरती दिलेला आहे. तोच मंत्र म्हणायचा आहे. रुद्राध्याय झाल्यानंतर श्री कालभैरव अष्टक म्हणायचं 1 वेळेस. त्यानंतर रुद्र गायत्री मंत्र 11 वेळा किंवा 108 वेळा तुम्ही म्हणू शकता. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही म्हणू शकता. श्री संजीवनी मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, श्री महामृत्युंजय मंत्र 108 वेळा म्हणायचाच. महामृत्युंजय मंत्र हा रोज 108 वेळा तुम्ही म्हणावाच. त्यानंतर श्रीसूक्त रोज म्हणायचं. आणि लास्टला आपल्याला शिव प्रार्थना म्हणायची. याने आपल्या सगळ्या सेवा एवढे स्तोत्र म्हटल्यानंतर पूर्ण होतात. रोजच्या सेवेमध्ये श्रीसूक्त, पुरुषोक्त, व्यंकटेश स्तोत्र, कालभैरव अष्टक स्तोत्र, स्वामींचा जप, ह्या सेवा झाल्याच पाहिजे. महामृत्युंजय मंत्र वेदयुक्त आणि पंचप्रणव युक्त असे 2 महामृत्युंजय मंत्र झाल्यानंतर शेवटी प्रार्थना म्हणायची. ही प्रार्थना म्हणजे फलश्रुती असते, त्यामुळे ती प्रार्थना नक्की म्हणायची. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त. ओम हो जू सहा
ॐ भूर्भुवस्वः। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षी अमामृतात्। स्वः भूः भूं सः जुओम ओम। त्यानंतर प्रार्थना म्हणायची. गुह्यातिगुह्य गुप्तात्वं गृह्णास्मकं कृतं जप सिद्धिभवत् मे देव तवत्प्रसादमहेश्वर। मृत्युंजय मारुद्र त्राहि मा शरणागतं जन्म मृत्यू रोगे पीडितं कर्मबंधने। त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र. ओम तत्सवितुर्वरेण्यं त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं भर्गो देवस्य धीमहि उर्वारुकमिव बन्धनान् धियो यो नः प्रचोदयात् मृत्युर्मोक्षी अमामृतात्। त्यानंतर संजीवनी मंत्र. अस्य श्री संजीवनी मंत्रस्य प्रजापति ऋषिः प्रकृतिच्छन्दः आयुष्यदेवो देवता आयुष्यभिरुदे जपे विनियोगः। ॐ अयुयज्ञे कल्पक्ता कुं स्वाहा। ॐ प्राणो यज्ञे कल्पक्ता कुं स्वाहा। ॐ अपानो यज्ञे कल्पक्ता कुं स्वाहा। ॐ व्यानो यज्ञे कल्पक्ता कुं स्वाहा। ॐ उदानो यज्ञे कल्पक्ता कुं स्वाहा। ॐ समानो यज्ञे कल्पक्ता कुं स्वाहा। ॐ चक्षु यज्ञे कल्पक्ता कुं स्वाहा। ॐ श्रोतं यज्ञे कल्पक्ता कुं स्वाहा। ॐ वाग् यज्ञे कल्पक्ता कुं स्वाहा। ॐ मनो यज्ञे कल्पक्ता कुं स्वाहा। ॐ आत्मा यज्ञे कल्पक्ता कुं स्वाहा। ॐ ब्रह्म यज्ञे कल्पक्ता कुं स्वाहा। ॐ ज्योति यज्ञे कल्पक्ता कुं स्वाहा। ॐ स्वयज्ञे कल्पक्ता कुं स्वाहा। ॐ पृष्ठ यज्ञे कल्पक्ता कुं स्वाहा। ॐ यज्ञेन यज्ञेन कल्पक्ता कुं स्वाहा। आपल्याला पिंडीवरती पालतं बेलपत्र अर्पण करायचं आहे. त्यावेळेस आपल्याला मंत्र म्हणायचा. त्यानंतर शिवहर शंकर नमामि शंकर प्रार्थना म्हणायची 11 वेळा. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. किंवा आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय नमः 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 ओम शिवाय नमः. आता आपल्याला पिंड स्वच्छ करून घ्यायचे. पिंड स्वच्छ करत असताना अभिषेक पात्रामध्ये जे पाणी राहिलं आहे ते सर्व पाणी आपल्याला पिंडीवर अर्पण करायचं आहे. यातलं एकही थेंब पाणी तुम्ही वाया जाऊन द्यायचं नाही. अभिषेक पात्रातील प्रत्येक थेंब न थेंब आपल्याला पिंडीवर अर्पण करून पिंड स्वच्छ धुवून घ्यायची. पिंडीवरती तूप दही राहिलेलं असतं, त्यामुळे पिंडीवर अजून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पिंड स्वच्छ धुवून घ्यायची.
पिंड आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची वस्त्राने. त्यानंतर पिंडीला भस्म लावायचं, अष्टगंध लावायचा. अष्टगंध केशर चंदनयुक्त अष्टगंध तुम्ही अर्पण करू शकता. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही अर्पण करा. हेच हवं, ह्यातलंच हवं असं काही नसतं. कोणतीही सेवा करत असताना आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण अर्पण करायच्या असतात. आता माझ्याकडं आहे केशर चंदनचं अष्टगंध, मी ते अर्पण करते. नसतं तर माझ्याकडे जे असतं ते मी अर्पण केलं असतं. त्यामुळे तुम्ही भेटलं तर हे वापरा. चंदन केसर ह्याचा सुगंध खूप सुंदर आहे आणि त्यासाठी हेच वापरा. तुम्हाला केंद्रामुळे 20-25 रुपयात मिळून जाईल. खूप सुंदर ह्याचा वास आहे आणि हे पटकन देवांना लागतं. आणि आपल्याला पांढरं फुलं अर्पण करायचं आहे. ही सगळी सेवा झाल्यानंतर तुम्हाला अभिषेक पूर्ण रुद्राध्याय वाचून झाल्यानंतर सगळी सेवा करायची. आणि एक बेलपत्रसुद्धा आपल्याला अर्पण करायचं. जे शिवमोठ असेल ते अर्पण करायचे. आपल्याला पुष्प अर्पण झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा, साखरेचा नैवेद्य दाखवायचा. तुळशीपत्र माझं तोडायचं राहिलं होतं म्हणून मी तुळशीपत्र ठेवलं नाही. आणि नैवेद्य दाखवत असताना गायत्री मंत्र म्हणायचा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यान्याय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृताय स्वाहा. आता आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे. त्याच्या आधी आपल्याकडं थोडेच बेलपत्र आहेत, 108 बेलपत्र नाहीत. त्यामुळे एकच बेलपत्र आहे माझ्याकडं. म्हणून मी शिवाष्टोत्तर नामावली म्हणत असताना बेलपत्र हातात धरणार आहे. श्री शिवाष्टोत्तर नामावली. ओम नमः शिवाय, ओम शिवाय नमः, महेश्वराय नमः, शंभवे नमः, पिनाकाय नमः, शिशक्राय नमः, वामदेवाय नमः, विरूपाक्षाय नमः, कपर्दने नमः, नीललोहिताय नमः, शंकराय नमः, शूलपाने नमः, खटवागिने नमः, विष्णुवल्लभाय नमः, शिपेष्टाय नमः, अंबिकानाथाय नमः, नीलकंठाय नमः, भक्तवत्सलाय नमः, ओम भवाय नमः, शिते ओम शर्वाय नमः, त्रिलोकेशाय नमः, शितिकंठाय नमः, शिवप्रियाय नमः, उग्राय नमः, सर्वेश्वराय नमः, कामराय नमः, अंधकासुरसुदनाय नमः, ओम गंगाधराय नमः, ललटाक्षाय नमः, ओम कालकालाय नमः, कृपा निधये नमः, भीमाय नमः, परशुहस्ताय नमः, मृगपाने नमः, जटधराय नमः, कैलासवासिने नमः. ओम कविचने नमः, कठोराय नमः, त्रिपुरातकाय नमः, ओम वृषकाय नमः, वृषभारूढाय नमः, भस्म ओम भस्म विद्युत विग्रहाय नमः, सोमप्रियाय नमः, सर्वमय्याय नमः, त्रिमूर्तये नमः, ओम अनीश्वराय नमः, सर्वज्ञाय नमः, ओम परमात्मने नमः, ओम सोम सूर्यग्रीलोचनाय नमः, हविषे नमः, यजमय्याय नमः, सोमाय नमः, पंचवक्त्राय नमः, ओम सदाशिवाय नमः, विश्वेश्वराय नमः, ओम वीरभद्राय नमः, ओम गणनाथाय नमः, प्रजापतये नमः, हिरण्यरेतसे नमः, दुर्षाय नमः, गिरीशाय नमः, भालचंद्राय नमः, मनगाय नमः, भुजंगभूषाय नमः, भर्गाय नमः, ओम गिरिधन्वे नमः, गिरिप्रियाय नमः, ओम कुरुतेवासे नमः, परातये नमः, भगवते नमः, प्रमादिपाय नमः, मृत्युंजयाय नमः, सूक्ष्मतने नमः, जगद्व्यापिने नमः, जगद्गुरुवे नमः, केशाय नमः, ओम महासेन जनकाय नमः, चारुविक्रमाय नमः, रुद्राय नमः, ओम भूतपतये नमः, स्थानवे नमः, मयूरबंधाय नमः, दिगंबराय नमः, अष्टमूर्तये नमः, निकांते नमः, सात्विकाय नमः, शुद्धविग्रहाय नमः, ओम शाश्वताय नमः, खंडपरशवे नमः, मजाय नमः, ओम पाशविमोचनाय नमः, ओम रूढाय नमः, पशुपतये नमः, देवाय नमः, महादेवाय नमः, अव्याय नमः, हरये नमः, पुष्पदंतभीदे नमः, अव्यग्राय नमः, दक्षध्वजहराय नमः, ओम हराय नमः, भगनेत्रभीदे नमः, वक्ताय नमः, ओम सहस्राक्षाय नमः, सहस्रपदे नमः, ओम अपवर्गप्रदाय नमः, ओम अनंताय नमः, ओम तारकाय नमः, ओम परमेश्वराय नमः.
ही 108 शिवाष्टोत्तर नामावली झाल्यानंतर आपण पिंडीवर पालतं बेलपत्र अर्पण केलेलं आहे. आता आपल्याला शिवमोठा अर्पण करायचे आहे. शिवमोठा अर्पण करत असताना व्हिडिओ मी केला नाही, त्याचा फोटो मी व्हिडिओच्या शेवटी ॲड करेन. त्यानंतर ध्यान मंत्र शिवप्रार्थना म्हणायची आहे. शिव हरे शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. श्री कालभैरव अष्टक स्तोत्र. ओम देवराज सेव्यमान पावनाग्रिं पंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकर नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवामि विद्यतारकं परं नीलकण्ठमेऽपि सार्थदायकं त्रिलोचनं कालं कालं भजाक्षमक्षूलाक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेव अक्षरं निरामय भीमविक्रमं प्रभुविचित्रतण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं सितं समस्तलोकविग्रहं विनिकवज्ञमनोहेमाङ्किं किलसत्कटिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्मार्गनाशकं कर्मपाशमोषकं सुशर्मदायकं सुवर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यं द्वितीयमिष्टदैवतं निरञ्जन मृत्युदर्पनाशनं करालदृष्टमोशनं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अट्ठासभिन्नपद्मजण्डकोशसन्तति दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकं धर काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरव अष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ये प्रयाति कालभैरव सान्निध्यं ध्रुवम् इति श्रीमत् शङ्कराचार्यविरचितं कालभैरवाष्टकं सम्पूर्णम्. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.